हॅलो सॉरी दिस इज नॉट योर सॉरी पद्धत आहे तुमची सॉरी नम्रतेने बोला हे बघा मॅडम हे असे मी मानवाधिकारला कंप्लेंट करणार नाही बिलकुल हे बघा मॅडम मला सांगा तुम्ही मॅडम मला सांगा वारंवार पत्र व्यवहार करतो की नाही करतो वारंवार आम्ही शासनाला पत्र व्यवहार केला तुम्हाला आहे अधिकार तुम्हाला पालकमंत्र्यांना बोला म्हणा नाही तुम्हाला कोणते आदेश आहे मला लेखी दाखवा मला तुमची दादागिरी नाही करायची भैया मला सांगा भैया तुमको मिलना है ना नहीं भैया पण मला सांगा तुमको मिलने का है ना तो मैं मिला दूंगा लेकिन 2 मिनट रुको भैया तुम्ही मला सांगायची पद्धत आहे का तुम्हाला भेटू दिला होता ना नाही तेव्हा तर मी दुसऱ्याचा विषय घेऊन आली होती ठीक आहे तुम्हाला भेटायचं माहिती बोला तुम्हाला भेटायचं 2 मिनिटं द्या मी विचारून देतो विचारा तुम्हाला एक टर्नच भेटू दिला नाही असं नाही भैया असं नाही चालणार आमचं डेलिगेशन आलेलं आमचं डेलिगेशन तुम्हाला डेलिगेशनची व्याख्या माहिती आहे मला मी सहकार्य करतो बघा तुमच्या डेलिगेशन मध्ये कोरोना मध्ये ठरलेलं आहे कमीत कमी 5 लोक मी 2 मिनिटं विचारून देतो नाही पण त्याच्या अधिकाराने भांडून आपल्याला देश स्वतंत्र भेटलेला आहे आणि हे आपल्याला हे कोणत्या प्रकारे आपल्याला भेटू नये अजून गाड्यामध्ये टाकता मॅडम चला तिथे गेलं तिथे कुठे घेऊन जात आहे मॅडम पोलीस स्टेशनला आणि काय करणार तुम्ही सर आम्हाला हे काय तुमचं म्हणणं आहे नाही नाही काय असं काय बोलता जे काय निवेदन नाही ना कोणतं निवेदन द्यायचं तुम्हाला काम होतं शहरामध्ये तुम्हाला माहिती नाही का विचारायला थांबा ना ही काय पद्धत आहे बॅरिकेड लावता अरे शरम यायला पाहिजे राजकारण्यांना की जनतेला भेटत नाही याच्यापेक्षा निर्लज्जपणा काय हो तुमचं ताई बरोबर आहे नाही दादा मनोहर दादा ही पद्धत आहे का हे बॅरिकेड लावताय चोर उचक्के येत आहे का नंबर 2 वाल्यांना घेऊन फिरता सुरक्षेचा प्रश्न असतो म्हणून ते बॅरिकेड्स लावलेले नाही सुरक्षा आम्ही आतंकवादी आहे का नाही तुम्ही नाही येत हो पण दुसरं थोडं नाही ना साळवे भैया आरोपी साथ में रहते हैं बोलते सुरक्षा आम्ही पण त्या पद्धतीचे व्यवसाय करायला पाहिजे ज्या पद्धतीचे म्हणजे गाव गुंड राहणं गरजेचं आहे आजच्या तारखेला आम्ही गाव गुंड व्हायला पाहिजे आम्ही सट्टा जुगार असे व्यवसाय करायला पाहिजे महिला पुरवायला पाहिजे आम्ही मग आम्हाला हातावर ठेवतील ते जे समीर सावंत साहेब आहे सचिव त्यांच्याकडे पाठपुरावा केला मी 4 ते 5 वेळेस त्यांना पत्र व्यवहार केला जी आम्हाला 24 वर्षानंतर मान्यता देण्यात आली त्या संदर्भात त्यांना आम्ही मान्यता दिली तर त्यांनी आम्हाला सांगितलं त्या एकही पत्राचा समीर सावंत सारखा सचिव मंत्रालयात बसलेला व्यक्ती आमच्या पत्राची दखल घेत नसेल आम्हाला पर्याय काय आम्हाला पत्रकार बांधवांनी सांगायचं आणि आमच्यासारखे 24 तास सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्यांची ही दशा असेल तर गोरगरिबांची काय दशा होत असेल नमस्कार मी प्रभाजी परदेशी आज आपण 80वा स्वातंत्र्य दिवस साजरा करत आहे पण दुर्भाग्यपूर्ण असं आहे की आम्ही आमच्या काही समस्या घेऊन पालक म्हटलं म्हणजे एक पालकमंत्री म्हणजे एक कुटुंबाचा हिस्सा असतो त्यांना एक वरिष्ठांचा जो आपलं सर्व समस्या हिरवून घेतील अशा व्यक्तीला भेटण्यासाठी पण आमचं स्वातंत्र्य पोलिसांनी बळजबरीने आमच्यावर दबाव टाकून हिरवून घेतलेलं आहे आणि आम्हाला आज नजरकैदेत ठेवलेलं आहे आणि हे आमचं तर असं म्हणणं होतं की पालकमंत्र्यांना या गोष्टीचा नाराजगी व्यक्त करतात की लोकांनी एवढ्या स्वतंत्रता दिवशी असे आत्मदहन वगैरे करू नये पण आमची चॅनलच्या माध्यमाने विनंती आहे की पालकमंत्र्यांनी हा विचार करायला पाहिजे की लोकांवर ही दशा येते का बरं
त्यांनी त्या अधिकाऱ्यांची चौकशी करावी. जेवढ्या लोकांनी आज आत्मदहनाचा प्रयत्न केलेला आहे ते समस्याग्रस्त आहे म्हणून ते इथपर्यंत आपल्याला भेटण्यासाठी आले. आणि आज देश स्वतंत्र असेल आणि आमचा पालकमंत्री, आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री जे आदरणीय आहे आमच्यासाठी, ते आम्हाला भेटत नसेल, हे एक दुर्भाग्य आमच्यासाठी. आणि आम्ही याचा खेद व्यक्त करतो. आणि आम्ही जशी भाऊंना, आदरणीय जयकुमार भाऊंना नाराजगी व्यक्त होते की पवित्र दिवशी कोणी नाराज होऊ नये आणि असे कुकृत्य कोणी असं दहनचं करू नये, मग आमची पण आज नाराजगी त्यांच्याबद्दल व्यक्त होते की त्यांनी अनेक लोकांना, वास्तविक पालक होते, त्यांनी एका ठिकाणी एक सभा घ्यायला पाहिजे होती. जेवढे निवेदन आले होते तेवढ्या निवेदनकर्त्यांना त्यांनी वास्तविक एकेकाला भेटून घ्यायला पाहिजे होतं. तर आम्हाला आज जिल्ह्याच्या पालकमंत्रीबद्दल आदर व्यक्त झाला असता. असं बोलतो. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. हा राजू, आज रोजी 15 ऑगस्ट रोजी माझे वडील 7/7/2026ला त्यांनी सावर्डे पुलावर आत्महत्या केली शिरपूरजवळ. मी तक्रारी अर्ज नळडाणा पोलीस स्टेशनला दिलेला आहे. तरी माझी ही तक्रार नळडाणा पोलीस स्टेशनने अजून गुन्हे दाखल केलेले नाहीत. सदर आत्महत्येस प्रवृत्त केलेल्या लोकांनी, सावकारी गुन्ह्यांनी, ज्यांच्या नावावर आमच्या जमिनी आहेत, ज्यांनी आमच्या घरी येऊन आमच्या बाया पोरांना, आईला शिव्या दिल्या, विनयभंग करण्याचा प्रयत्न केला, त्या सर्वांची नावं मी तक्रारी अर्जामध्ये टाकली आहेत. जर याची 8 दिवसात दखल घेतली गेली नाही तर मी नळडाणा पोलीस स्टेशनला आत्महत्या पूर्ण परिवारासह करेल. कारण आज मी इथं कलेक्टर ऑफिसला, जिल्हाधिकारी ऑफिसला, माननीय पालकमंत्र्यांना मी निवेदन द्यायला आलो होतो. मी जरूर आत्महत्येचा इशारा दिला होता, पण आम्ही शांततेने पालकमंत्र्यांना निवेदन देऊन त्यांच्याकडे आमची समस्या मांडून आमच्या निर्णयाला 8 दिवसात न्याय नाही मिळाला तर आम्ही नळडाणा पोलीस स्टेशनला पूर्ण परिवारासह आत्महत्या करू, आत्मदहन करू. मी पालकमंत्र्यांना भेटण्यासाठी आलो होतो, पण पोलीस दलाने आम्हाला काही भेटू दिलं नाही. तरीसुद्धा आम्ही पुढच्या या 8 दिवसाच्या आत जर आमचे गुन्हे दाखल केले गेले नाहीत तर आम्ही पूर्ण परिवारासह नळडाणा पोलीस स्टेशनला आत्महत्या करू व या आत्महत्यास प्रशासक जबाबदार राहील. आणि माझी एकच विनंती आहे की सर्वांना न्याय मिळावा, आम्हालाही न्याय मिळावा, एवढंच पालकमंत्र्यांना सांगू इच्छितो. यातील रुदाने शहरातील सर्व शेतकरी असून आज आम्ही 7 तारखेला निवेदन दिलं होतं आत्मदहनाचा. तरी आम्हाला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अटक करून इथं आणलेलं आहे पोलीस स्टेशनला. तरी आमची पूर्वपार असलेली वहिवाट पूर्णतः समोर शेतकऱ्यांनी बंद केलेली आहे. तरी ते आम्ही ती वहिवाट पूर्व चालू करून द्यावी असं कलेक्टर साहेबांना आम्ही निवेदन द्यायला आलेलो आहोत. तरी आमची वाट चालू करण्यात यावी.